नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सिद्धू आणि भावनाने चक्क आता आपल्या वेंकीला पोलिसांच्या तावडीतून निर्दोषपणे सोडवलं। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता एकीकडे मात्र सिद्धू आणि भावना वेंकीला सोडवण्यासाठी किती प्रयत्न करत असतात, पण त्यांच्या प्रयत्नांना अजूनपर्यंत यश आलेलं नसतं। त्याच्यामुळे सगळेजण खूप दुःखी असतात। पण तुम्हाला माहितच आहे की कालिनी मॅडमने सांगितल्याप्रमाणे भावनाने आणि सिद्धूने सगळे काही पुरावे गोळा देखील केलेले असतात आणि त्या दोघांना खात्री देखील असते की लवकरात लवकर ते वेंकीला सोडवतील। तर दुसरीकडे तुम्ही बघतच असता की ही सगळी गोष्ट लक्ष्मी आणि श्रीनिवासला माहीत झाल्यामुळे ती सगळेजण खूप दुःखात आणि टेन्शनमध्ये असतात। त्याच्यामुळे लक्ष्मी आरतीला भेटून देखील येते आणि त्यावेळेस मात्र लक्ष्मी आरतीला सांगते देखील की एवढ्या मोठ्या संकटात एकट्याने समोर नसतं जायचं, आम्हाला देखील सांगायचं, तू देखील माझ्या मुलीसारखीच आहे मला। पण हे सगळं झाल्याच्या नंतर आता मित्रांनो मेन विषय हाच असतो की दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की जयंतला शोधायचा असतो त्या मॅडला, आणि जयंतच्या हाती आता खूप भयानक आणि भक्कम पुरावा सापडलेला असतो आणि जयंतकडे एक भयानक असा पुरावा सापडलेला असतो की त्यामध्ये 100% मॅड सापडणारच, कारण की त्याने जानूच्या जी काही शोकसभा ठेवलेली असते त्यामध्ये जानूचे सगळे काही कॉलेज फ्रेंड त्यांनी बोलवलेले असते आणि त्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की विश्वा देखील तिथेच जातो आणि विश्वाला त्या ठिकाणी आलेलं पाहून जयंतला देखील धक्का बसतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की जयंत आणि विश्वा ह्या दोघांमध्ये देखील आत्तापर्यंत नीट व्यवस्थित कोणते देखील काम झालेलं नसतं। ज्यावेळेस मात्र त्या सभेमधून मात्र स्वतः जयंत तिथून निघून चाललेला असतो, पण तेवढ्यात मात्र जयंतला एक गोष्ट कळते की आपण इथून जाणं चुकीचं आहे, कारण की आपल्याला त्या मॅडला शोधून काढलाच पाहिजे। आणि आता त्या सभेमधून मात्र विश्वा लवकरच निघून चाललेला असतो, तर तेवढ्यात एक मुलगी आवाज देते, अरे थांब ना विश्वा, कशाला जातोय? आणि तेवढ्यात त्याला म्हणते, अरे मॅड आहेस का तू, जरा थांब ना। तर त्याच वेळेस मात्र जयंतला विश्वावरती डाऊट येतो आणि तिथंच आता खूप भयानक ट्विस्ट घडणार आहे। तर दुसरीकडे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की संपतला आणि सोबतच अधिराजला असं वाटत असतं की श्रीकांत इनामदाराच्या केसमध्ये जे काय घडलंय ते सगळं असंच घडवून द्या, कारण की त्यामध्ये जर आतमध्ये वेंकी आहे तर वेंकीला आतच ठेवलं पाहिजे। तर दुसरीकडे सिद्धू आणि भावना मात्र काही जरी झाले तरी वेंकी दादाला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात, पण सिद्धू आणि भावनाला माहीतच नसतं की हा सगळा काही त्यांच्या घरातूनच कट कारस्थान रचलं जात आहेत। पण ह्या सगळ्या केसच्या पाठीमागं खरा सूत्रधार असतो तो रवी, कारण की तुम्हाला माहीतच आहे की रवीनेच त्या श्रीकांत इनामदाराला मारलेला असतो, पण याबाबत कोणाला देखील काहीच खबर नसते, कारण की त्या ट्रक ड्रायव्हरला देखील रवीनेच पैसे दिलेले असतात आणि रवीनेच असं सगळं काही जाऊन मात्र आता सांगितलेलं असतं संपतला की सिद्धूला लांब राहायला सांगा, नाहीतर सिद्धूमुळे तुम्ही सगळेजण अडकचाल आणि सिद्धूला देखील पोलीस अटक करतील। त्याच्यामुळे सिद्धूने जे काही केलंय ना ते सिद्धूला म्हणाव की दुसऱ्यासाठी तू भलं करायला जातोय, पण त्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडशील हे लक्षात घे। पण बिचाऱ्या सिद्धूने काही केलेलंच नसतं, तुम्ही देखील पाहिलंच असेल, कारण की तुम्हाला माहीतच आहे की ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदाराचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस मात्र ट्रकने त्याला धडक मारलेली होती आणि सिद्धूची गाडी त्याच्यानंतर तिथे जाते। पण हे सत्य कोणालाच माहीत नसतं, कारण की स्वतः संपतला देखील माहीत नसतं की हे सगळं रवीने घडवून आणलेलं आहे म्हणून। आणि मित्रांनो पुढे हेच भावना सगळ्या कोर्टामध्ये साबित करते की हे सगळं कोणी केलेलं आहे। त्याच्यामुळे ह्या रवीला आता पुढे शिक्षा होताना तुम्हाला दिसेल आणि भावना आपल्या वेंकीला सुखरूपरित्या वाचवणार आहे। पण त्याच्या अगोदर मित्रांनो सिद्धूवरती देखील खूप सारे आरोप लागतात, कारण की तुम्हाला माहीत नसेल की सिद्धूला देखील माहीत नसतं की श्रीकांत इनामदारामध्ये सोबत जे काय घडलं त्यामध्ये माझा देखील हात होता, कारण की सिद्धूला माहीतच नसतं की हे सगळं त्याच्यामुळेच घडलं होतं आणि आता सिद्धूला देखील स्वतःचा पश्चाताप होत असतो। तर दुसरीकडे आता विश्वा आणि जानूची लवकरच भेट होणार आहे। तुम्ही पाहिलंच असेल की त्यांची भेट होता होता कितीतरी वेळा राहिलेलं असतं, पण आता जानू ठरवते की विश्वाला भेटायचं आणि सगळं काही सत्य सांगून टाकायचं। पण आता तुम्हाला माहितीच आहे की त्यांची भेट घडल्याच्या नंतर सईला धक्का बसेल, कारण की सईला अगोदरच माहीत असतं की विश्वाचं एका मुलीवरती प्रेम होतं आणि ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरं कोणी नव्हती, त्याच्या कॉलेजमधली ती मुलगी होती आणि तिचं नाव जानू होतं। पण त्यावेळेस मात्र आता घरामध्ये कोणालाच माहीत नसतं की ती जानू आहे म्हणून, कारण की सगळ्या घरातल्यांना हेच माहीत असतं की तिचं नाव तनुजा आहे। पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र हे सत्य उघडकीस येईल त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकल। तर दुसरीकडे तुम्ही बघतच असाल की आता संपत आणि अधिराज ह्यांनी सगळा प्लॅनिंग असा बनवलेला असतो की काही जरी झालं तरी भावना ती सिद्धू केस ती हारतील आणि वेंकी आतमध्ये अडकेल। पण पुढचा लेटेस्ट ट्विस्ट तुम्हाला असा पाहायला भेटेल की वेंकीला भावना आणि सिद्धू सक्सेसफुलरित्या म्हणजे पोलीस स्टेशनमधून बाहेर काढतात आणि कोर्टामध्ये त्याच्याविरुद्ध कोणता देखील गुन्हा दाखल होत नाही। पण मित्रांनो आता ज्याने कोणी श्रीकांत इनामदाराचा खून केलता म्हणजे त्याला मारण्याचा प्रयत्न केलता तर त्याच्यावरती आता पुढे चांगलीच कारवाई होईल, तो म्हणजे रवी असतो। पण तो रवी स्वतःवरती कोणता देखील आरोप घेणार नाही, तुम्हाला माहीतच आहे, कारण की त्या ट्रकचा ड्रायव्हर देखील अजूनपर्यंत असतो आणि तो ट्रकचा ड्रायव्हर देखील आता खूप घाबरलेला असतो, कारण की सगळं काय केस आता परत ओपन होणार असते। आणि सिद्धू आणि भावना आता शेवटी तुम्हाला माहीतच आहे की
आपल्या व्यंकीला तर वाचवतात, पण योग्य तो कोण त्याचा लायक होता शिक्षेच्या, त्याला देखील शिक्षा पुढे घडताना तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की रवीला माहीत नसतं की त्याने किती मोठी चूक केली आणि तो सिद्धूला म्हणजेच त्याच्या घरच्यांना देखील ब्लॅकमेल करत असतो. तर पुढे तुम्हाला काय वाटतं, ह्या रवीसोबत काय घडलं पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता जयंतला मॅडबाबत माहीत झालेलं असतं, तर जयंत आता मॅडसोबत म्हणजेच आपल्या विश्वासोबत काय करतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर तिसरीकडे तुम्ही बघतच असाल की आता विश्व आणि जानूची भेट देखील होणार आहे. तर खूप सारे ट्विस्ट पुढे तुम्हाला पाहायला भेटतील. तर सगळ्या अपडेट लवकरात लवकर येतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून ठेवा. धन्यवाद.